ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. समाजाचा शिक्षणाशी हा अशा प्रकारे संबंध जो तुटलेला आहे किंवा संपूर्ण एक प्रकारचं पतन झालेलं आहे संपूर्ण शिक्षण संस्थांचं, शिक्षण क्षेत्राचं, शिक्षकांचं आणि स्वाभाविकपणे विद्यार्थ्यांचं. ती नाळ पुन्हा जोडणं शक्य आहे का? ती नाळ जोडणं अशक्य नाही, पण सोपंही नाही. त्याचं कारण आज जे वातावरण सगळं झालेलं आहे आणि मुख्यतः माझं मत त्याचं उत्तरदायित्व हे फक्त शिक्षक आणि प्राध्यापक यांच्यावर, विशेषतः शिक्षक जर समर्पित भावनेने काम करायला लागला तर तो चांगले विद्यार्थी तयार करू शकतो. आणि मग मी आता एक नवीन सांगत असतो का दिशादर्शक प्रकल्प म्हणून घ्या सगळीकडे, की ज्यामुळे असं शिक्षण तुम्हाला देता येईल विद्यार्थ्यांना की त्यांना जीवनात दिशा मिळेल. तुम्ही जर दिशा देऊ शकत नसतात त्याला पुढे तर काय मार्गाने, तर हे तुम्ही चिटिंग म्हणजे फसवणूक करताय. काही शिकू नये, काही उपयोग नाही त्याचा ते शिक्षणाचा. आणि मग ते असं दिशाहीन शिक्षण द्यायचं, पालकाचे पैसे घालवायचे, ते बिचारे तडामोडा करतात, कधी कधी जमिनी गहाण ठेवतात, सावकारी करतात, कर्ज कुठून तरी काढतात मुलांना शिकवायला. त्यांना वाटतं आपले पांग पेटतील, पुढे मुलाकडनं प्रगती होईल. तसं काही होत नाही ना. एक व्यावसायिक लोक सोडून मला सांगतो 2% सोडले तर बाकीचे सगळे दिशाहीन होतात. देशाच्या दृष्टीने संपत्ती हेच आहे तरुणांची माझ्या मते. काहीच करत नाहीत, ते आयडल राहतात. आणि त्या दिशाहीन म्हणजे ते शिक्षणातून शिक्षण ही प्रकाशाची यात्रा ठरण्याऐवजी त्या अंधार यात्रेमध्ये सापडले जातात. तर हे जर शिक्षकाने ध्येय घेतलं तर ते होऊ शकेल. दुसरं एक मला विचारायचं तुम्हाला, म्हणजे ह्या विषयाशी संदर्भात असलेलं पण तरी सुद्धा थोडं दूर जाऊन की तुम्ही अजून एक महान श्रम संस्काराचा जनक असं मानता येईल असा मनुष्य तुम्ही पाहिलेला आहे, त्यांच्यावर लिहिलेलं आहे, गाडगे महाराज. त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणजे तुम्ही त्यांच्यावर लिहिलेलं पण आहे. त्यांच्या आयुष्यातनं सर्वात जर महत्वाचा बोध कशाचा घ्यायचा असेल तर कोणता घ्यायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचा बोध त्यांच्या आयुष्यातून श्रम आणि स्वच्छता. पंढरपूरला जी त्यांनी धर्मशाळा आधी बांधली, मग त्या हरिजन लोकांना जागा नसायची राहायला, तर मग त्यांनी तिथं उतरावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले. पण ते अधिक यशस्वी होत नाहीत. पाहिल्यानंतर पुढे आंबेडकरांचा त्यांचा संबंध आला आणि आंबेडकरांच्या ताब्यात ती त्याने दिली. म्हणे इथं तुम्ही हरिजन मुलांच्यासाठी शाळा काढा, वसतिगृह काढा. मग ते आंबेडकरांच्या ताब्यात दिले. अनौपचारिक शिक्षणाचा जो गाभा आहे तो आता तुम्ही जे सतत मांडता आहात विचार, जो तो अनौपचारिक शिक्षणाचा गाभा नेमका कशात आहे? मुख्य गाभा मी आधी सांगितलं म्हणजे वंचित होते, एक तर त्यांना निदान साक्षर तरी करायला पाहिजे, इथून सुरुवात झाली. पण आता प्रश्न असा आहे की हे शिक्षण जे आहे हल्लीचं, एक प्रोफेशनल वगैरे थोडासा भाग जर सोडला तो गरिबांना आता अवेलेबल नाही. त्या लाखाची गोष्ट झाली. मी त्याचं नेहमी सांगतो आमचं शिक्षण म्हणजे व्यावसायिक बाबतीत विशेषतः मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा उच्च शिक्षण जे आहे तंत्रज्ञान वगैरे आपण म्हणतो, दिशा खूप व्यापक झाल्या, सगळं झालं. गरिबाकडे कुठे येणार आहे? कारण ती लाखाची गोष्ट झाली. आणि ह्या लाखाच्या गोष्टीमुळे मग ह्या बाकीचं शिक्षण आर्ट्सचं याचं त्याचं जे आहे ते एक प्रकारे बेकार निर्मितीचे कारखाने, अशा तरीचं कॉलेजांचं शिक्षण संस्थांचं स्वरूप झालेलं आहे. त्यामुळे थेट जीवनोपयोगी शिक्षण हे अनौपचारिक शिक्षणातूनच देता येईल. आणि म्हणजे तिकडे उणीव असल्यामुळे खरं सांगायचं म्हणजे ते कमी पडायला लागल्यामुळे अनौपचारिक शिक्षणाची अधिक तीव्रता आणि अधिक गरज आहे आज. आणि मग त्याच्यामध्ये कसं आहे की इथं फार पैशाचा प्रश्न येणार नाही, फार अर्थकारणाचा प्रश्न येणार नाही, इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न येणार नाही. ह्या इमारती, हे इमले, ते उभे करणं वगैरे सगळं, पुन्हा नियम, जातकाठी. सरकारने काय केलेलं आहे, खूप बंधनं घातलेली, समाजाची उपक्रमशीलता त्याच्यामुळे मारूनच टाकलेली. जे मी मागे सांगितलं का कर्मवीरांनी 25,000 शिक्षणाच्या शाळा चालवल्या, उपक्रमशीलता होती समाजाची, समाज देत होता. आणि शिक्षकाला राहायला जागा सुद्धा द्यायचा, घर द्यायचा. कर्मवीर सांगायचे की जागा द्या. ती उपक्रमशीलता सरकारने ठेवली नाही. ग्रँटच्या नावाखाली ते केलं आणि आता ग्रँट नाही म्हणून बगल्यावर करून टाकल्या. त्यामुळे जबाबदारी सरकार घेत नाही शिक्षणाची. अशा अवस्थेमध्ये हे व्हॉलंटरी पद्धतीने अनौपचारिक शिक्षण देणं ही समाज कार्यकर्त्यांची जाणीव त्यांची मोठी एक कर्तव्य आहे त्यांचं. आणि समाजाला त्याची चुकी आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामधून तुम्ही एकतर कामाचा व्यवसायाशी संबंध राहणार आहे त्या माणसाचा, तो शिकणार म्हणजे काहीतरी करत असणार आहे, त्यामुळे त्याची नाळ त्या कामाशी तुटणार नाही. मी काम करत नाही उद्या असं तो म्हणणार नाही. तो काम करणाराच माणूस तिथे शिकायला येतो, भला तो विद्यार्थी असो, प्रौढ असो किंवा कुठल्याही वयाचा असो. तो एक भाग. दुसरा भाग असा की तिथं तुम्ही चौकट नसल्यामुळे वेगळ्या तऱ्हेचं
सगळ्यात महत्वाचं आता हल्ली तर म्हणतात मूल्य शिक्षण दिलं पाहिजे, मूल्य शिक्षण. पण मूल्य शिक्षण दिलं पाहिजे म्हणजे काय की लेक्चर्सने आणि मूल्य नाही रुजत. मूल्य रुजत नाही. तर गांधीजींनी सांगितलं तिथं तोच महत्वाचा प्रश्न येतो. गांधीजी म्हटले की शिक्षक हा विद्यार्थ्याचं पाठ्यपुस्तक असला पाहिजे. म्हणजे तुम्ही आदर्श लोक कोणीतरी तिथं असला पाहिजे ना, आदर्श तुमचं वागणं आदर्श पाहिजे, कृती आदर्श पाहिजे. मग लेक्चरची गरज पडत नाही त्याला. तर ते मूल्य शिक्षण आहे. आज तर त्याच्यावर खूप जोर आहे ना मूल्य शिक्षणावर. युनेस्कोने सुद्धा जोर दिलाय का मूल्य शिक्षणच दिलं पाहिजे. आणि गांधीजींचं सांगितलं का चारित्र्यहीन शिक्षण एक सामाजिक पाप आहे. जे आता चाललेलं आता चाललेलं आहे. पुढे जाण्याअगोदर एक ब्रेक.